आपण आहोत आता घोडेगावमध्ये आणि घोडेगाव नदीच्या ह्या घोड नदीच्या पात्रात. इथे माझ्या मागे तुम्हाला स्मशानभूमी दिसते आणि जर पाहिलं तर इथे काही झाडे आहेत. ह्या झाडांवर जर थोडासा कचरा वगैरे पाहिला अडकलेला, तर तो मागील वर्षी ज्यावेळी नदीला पूर आला होता त्या पुरात, म्हणजे त्या पुराची उंची साधारणतः इथपर्यंत होती की ज्यावेळी तो कचरा तिथे अडकलेला आहे. आणि आता जर असंच माझ्या मागे जर तुम्ही फिरलं आणि जर इथं पाहिलं, म्हणजे ते उंचीचा एक अंदाज घ्या आणि त्याच्यानंतर बघा, हे आहे घोडेगाव ग्रामपंचायतचं डम्पिंग ग्राउंड पूर्ण नदीच्या पात्रात. आता साधारणतः मागच्या वेळी जर आपण पुराची पातळी पाहिली तर त्याच्यापेक्षा हे जवळजवळ 10 फूट खाली या उंचीवर आहे. म्हणजे आताही नदीला जर पूर आला तर हे पहिलं पाण्याखाली जाईल. आणि हा जर इथं कचऱ्याची विल्हेवाट पाहिली तर ग्रामपंचायत तिथे कचऱ्याचं वर्गीकरण करून घेत असताना ओला कचरा सुका कचरा घेत असेल, पण इथं अशी काही वर्गवारी वगैरे काही दिसत नाही. सरळ सरळ डायरेक्ट पेटवलेला आहे. प्लॅस्टिक जळतंय, काचाचे तुकडे पडलेत आणि हा असाच कचरा पहिल्याच पावसात ही घोडेगावची ग्रामपंचायत आंबेगावकरांना गिफ्ट देणार आहे. या नदीच्या पात्राची गिफ्ट देणार आहे. आणि अक्षरशः फक्त मनुष्य वस्तीच नाही तर मानवी जीव, आपले पाळीव प्राणी, सगळ्यांच्या जीवाशी खेळण्याचं काम ही घोडेगावची ग्रामपंचायत करते. तुम्ही आताही बघा, अर्धवट जळालेला, याचीच राख, हेच प्लॅस्टिक, हीच घाण, सगळी ही अशी नदीने वाद येणार आहे. नदीच्या लगत असलेली जी 40 गावे, 40-50 गावे आहेत आंबेगाव तालुक्यातील, ही सर्वांना ही बाधित करणारी ठरणार आहे. हे 15,000 लोकसंख्येचं गाव आहे, त्याचा हा सर्व कचरा आहे. आणि खाली प्रामुख्याने नारोडी असेल, मंचर सारखी नगरपंचायत जिथं 50,000 ते 60,000 लोकवस्तीचं शहर आहे, त्याची जी पाणी पुरवठ्याची योजना आहे ती पूर्ण ह्या नदीच्या पाण्यावर डिपेंड आहे. आणि तिथं ही परिस्थिती आहे. याला आपला आजचा प्रश्न आहे, सर्वस्वी जबाबदार कोण? आणि ग्रामपंचायत प्रशासन पावसाच्या अगोदर जागा होऊन याच्यावर काही निर्णय घेणार का?